पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। देशातील सरकारी तसेच जिल्हा परिषद शाळांची दिवसेंदिवस होत असलेली दुरावस्था दूर करून गरीब शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून द्यावे, तसेच युवकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे या मागणीसाठी ॲडव्होकेट सुभाष बाबूराव खडसन यांनी दिनांक 9 रोजी कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांची भेट घेतली व ॲडव्होकेट सुभाष खडसन, ॲडव्होकेट संदीप नाडे यांनी सत्कार केला। ॲडव्होकेट सुभाष बाबूराव खडसन यांनी देशातील शैक्षणिक क्षेत्राची सद्यस्थिती, सरकारी व जिल्हा परिषद शाळांमधील विविध समस्या तसेच युवकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली होती। या मागण्यांची दखल घेत सीजीपीचे अभिजित दिपके यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून 15 ऑगस्ट 2026 पासून मोठे जन आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे। स्वातंत्र्याला 80 वर्ष पूर्ण होत असतानाही ग्रामीण भागातील सरकारी शाळांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम असल्याचे याकडे लक्ष वेधण्यात आले आहे। अनेक गावांमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागते। कित्येक शाळांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सुविधांचाही अभाव असल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे। गावातील सरकारी शाळांमध्ये प्रामुख्याने शेतकरी, शेतमजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलं शिक्षण घेतात। त्यामुळे या शाळांचा दर्जा सुधारून तिथे आधुनिक शिक्षणासोबतच आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं असल्याचं ॲडव्होकेट खडसन यांनी चर्चेदरम्यान नमूद केले। शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सरकारी शाळांना सक्षम करणे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे आणि युवकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्यासाठी जन आंदोलन उभारण्यात येणार असल्याचं अभिजित दिपके यांनी सांगितले। दरम्यान 15 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या या मोहिमेमुळे सरकारी शाळांच्या प्रश्नांकडे प्रशासन आणि शासनाचं लक्ष वेधलं जाण्याची शक्यता असून या आंदोलनाला कितपत प्रतिसाद मिळतो याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.